नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण आप्पे पात्रमध्ये हिरवे वाटाणे टाकून एकदम भन्नाट चवीची आणि लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशी ही भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी एक लाईक तर नक्की करा. चला तर ही आप्पे पात्रमध्ये हिरवे वाटाणे टाकून अशी कोणती रेसिपी आहे जी आज बनवणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता या भांड्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक वाटी रवा आपण टाकणार आहोत आणि त्यानंतर एक वाटी हिरवे वाटाणे. आता हिरवे वाटाणे आपण या रव्यामध्येच टाकणार आहोत, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्येच एक वाटी रवा आणि एक वाटी हिरवे वाटाणे घ्यायचे आहे. एक अर्धा इंच आपण यामध्ये आलं टाकूया. त्यानंतर आपण यामध्ये 4 हिरव्या मिरच्या टाकूयात. त्यानंतर लसूण पाकळ्या हवे असल्यास टाकायचं, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण शक्यतो टाकायचं. त्यानंतर कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाका, कारण आपण जो पदार्थ बनवणार आहे त्याचा कलर खूप छान असा येईल. त्यामुळे कोथिंबीर जरूर टाकायची आहे आणि भरपूर प्रमाणात टाकायची आहे. चला तर त्यानंतर 1 चमचा जिरे आणि त्यानंतर 2 चमचे इथं मोठे 2 चमचे दही टाकायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी तर आपल्याला इथं दही लागणार आहे. आता इथं दही टाकल्यानंतर यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत, म्हणजे 1 वाटी वाटाणे आणि 1 वाटी रव्यासाठी 1 ग्लास आपल्याला इथं पाणी हवं आहे. आता 1 ग्लास पाणी पूर्ण टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं काय करायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. आता एवढं आपण यामध्ये साहित्य टाकलेलं आहे आणि त्यानंतर ग्लासभर पाणी टाकून पूर्ण हे काय करायचं आहे, मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता बघू शकता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर या पद्धतीने आपलं हे बॅटर आता तयार झालं पाहिजे, म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त एकदम पातळ पण नाही, अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे. तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये फक्त रवा आणि वाटाणे टाकलेले आहेत आणि 1 वाटी पाणी आणि हवं असल्यास काही आपण साहित्य टाकलेलं आहे. आता हे बॅटर काय करायचं, एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये सगळं हे बॅटर काढून घ्यायचं आणि यामध्ये आणखीन काही आपण पदार्थ मिक्स करणार आहोत. तर इथं बघू शकता जास्त एकदम पातळही हे बॅटर केलं नाही किंवा एकदम घट्टसर पण नाही, मध्यम साईजचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीची हवी आहे. चला तर आता यामध्ये आपण काही पदार्थ टाकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण यामध्ये टाकूयात कांदा. तर कांदा मी इथं 2 मोठे कांदे काय केले होते, एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत. कांदा टाकलेला आहे. त्यानंतर 1 मोठा टोमॅटो मी यामध्ये बारीक कट करून टाकणार आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सोडा. आता इथं सोडा आपल्याला जरूर टाकायचा आहे. फक्त 1 पाव चमचा इथं सोडा टाकायचा आहे. जास्त काही सोडा टाकायची काही गरज नाही. जर तुम्हाला या पदार्थामध्ये जाळीदार असे जर हा पदार्थ हवा असेल तर यामध्ये सोडा जरूर टाकायचा आहे, कारण रवा आहे त्यामुळं आपल्याला जरूर यामध्ये सोडा टाकायचा आहे. त्यामुळं मी 1 पाव चमचा सोडा टाकून हे सगळं बॅटर काय करायचं, एकजीव करून घ्यायचं. आता हे सगळं एकजीव करून घेतलं की एक 10 ते 15 मिनटं फक्त भिजायला ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं का भिजायला ठेवायचं, कारण यामध्ये रवा टाकलेला आहे. रवा थोडासा भिजण्यासाठी आपल्याला एक 10-15 मिनटं काय करायचं आहे, असंच याच्यावरती एक झाकण ठेवून भिजण्यासाठी ठेवायचं आहे. असं भिजवून घेतलं की काय होईल, आपलं हे जे काही पदार्थ बनणार आहे तो छान जाळीदार आणि कुरकुरीत बनणार आहे. त्यामुळं असं हे बॅटर आपल्याला एक 10 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. चला तर आता एक 10-15 मिनटं झालेले आहेत. आता गॅसवरती एक आप्पे पात्र ठेवलेलं आहे. आता या पेपत्रामध्ये आपण वाटाणे टाकणार आहोत, म्हणजे हिरवे वाटाणे असे टाकून घ्यायचे. थोडे थोडे हिरवे वाटाणे टाकले की हो जो पदार्थ बनणार आहे तो म्हणजे हिरव्या वाटाण्याचे आप्पे बनवणार आहोत. तर आप्पे बनवण्यासाठी आपण असे वाटाणे टाकले की एक एक वाटाणा आपल्या दाताखाली आला की खूप चविष्ट असा हा पदार्थ लागणार आहे. थोडं थोडं आपण काय करायचं, तेल तूप काही असेल तर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे बॅटर आपण तयार करून घेतलं आहे ते बॅटर थोडं थोडं चमच्याने काय करायचं आहे, या आप्पे पात्रामध्ये सोडायचं आहे. आपण असे वाटाणे टाकले की काय होतं, जे आपण हा जो पदार्थ आपण खाणार आहोत, म्हणजे हे आप्पे आपण जेव्हा खातो तेव्हा हे आप्पे इतके चविष्ट लागतात आणि एक एक वाटाणा आपल्या दाताखाली आला तर अगदी भन्नाट अशी त्याची टेस्ट लागते. तर अशा पद्धतीने हे बॅटर सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे. जसं आपण तांदळाचे डाळीचे जसे आप्पे बनवतो सेम तसंच आपल्याला इथं हे आप्पे बनवायचे आहेत. आता एक झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि लगेच झाकण उघडून पाहायचं तर अगदी छान असे हे आप्पे तयार झालेले आहेत.
बघू शकता मस्त असे अप्पे अगदी जाळीदार बनलेले आहेत, टमटमीत फुगलेले आहेत. याचाच अर्थ तुम्ही बघू शकता आपलं बॅटर जे बनलं होतं ते छान असं बनलेलं आहे. तुम्ही तुमच्या चमच्याच्या सहाय्याने किंवा कुठल्याही कटरच्या सहाय्याने असे हे सगळे काय अप्पे काढून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण वाटाणा वापरलेला आहे, तर त्यामुळे तर हा पदार्थ अगदी पौष्टिक होणार आहे आणि अजिबात कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. झटपट बनवून तयार होतात. फक्त रवा आणि वाटाणे आणि बाकी आपलं काही साहित्य आपण फक्त एकदम चविष्ट होण्यासाठी बाकी आपण काही कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण हे टाकलेलं आहे आणि यामुळे तर अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनणार आहे. चला तर अशा पद्धतीने आपण हे अप्पे सगळे काय करायचे उलटपालट करून घ्यायचे आहेत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत काय करायचे या अप्पे पात्रामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काढून बघायचे तर बघू शकता अगदी सुंदर असे हे अप्पे बनून तयार झालेले आहेत आणि हा वाटाण्याचा पदार्थ तर अगदी चविष्ट लागतो. यामध्ये वाटाणे वापरल्यामुळे तर हा पदार्थ अगदी रुचकर असा बनणार आहे आणि अशा पद्धतीने आपण हे अप्पे पात्रामध्ये हे वाटाणे टाकून असा हा पदार्थ मस्त असा चविष्ट असा पदार्थ बनवून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये देखील हे वाटाणे दाखवते. म्हणजे वाटाणे टाकून आपण हे बॅटर टाकलेलं तर सर्वप्रथम आपण जेव्हा तेल टाकतो आणि वाटाणे टाकतो तर वाटाणे लगेचच चटचट उडू लागतात. तर लगेचच आपण हे बॅटर टाकायचं आहे. जास्त काही वेळ लावायचा नाही. लगेचच टाकलं की काय होतात वाटाणे उडणार पण नाहीत आणि व्यवस्थित आपलं हे काय होईल हे जो पदार्थ आहे तो छान सेट पण होईल. चला तर अशा पद्धतीने आपण इथं हे सगळे अप्पे तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकता अगदी मस्त अप्पे तयार होतात. तर आपण हे अप्पे अगदी झटपट आणि घरातले साहित्य वापरून बनवलेले आहेत. तर ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि जर तुम्हाला हे जाळीदार पाहिजे असतील तर थोडासा सोडा वापरायचा आहे. जास्त काही सोडा वापरायचा नाही. जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर काही हरकत नाही आणि दही व्यतिरिक्त तुम्ही लिंबू देखील यामध्ये वापरू शकता. त्याने देखील अगदी चविष्ट असे हे अप्पे बनून तयार होतात. तर इथं बघू शकता आपण हे सगळे अप्पे बनवून घेतलेले आहेत. तर यामध्ये आपण अगोदर अप्पे पात्रामध्ये जेव्हा वाटाणे टाकले ते वाटाणे दिसायलाही सुंदर दिसतात आणि खातानाही देखील अगदी चविष्ट लागतात. तर तुम्हाला यातलाच एक काय करते हा पदार्थ फोडून देखील दाखवते म्हणजे किती जाळीदार बनला आहे हे देखील तुम्हाला समजेल. तर बघू शकता कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे. भन्नाट असा कलर आलेला आहे. वाटाणा आणि कोथिंबीर आपण वापरलेली आहे त्यामुळं असा कलर त्याला मस्त आणि एकदम भन्नाट आलेला आहे. अगदी जाळीदार असे हे वाटाण्याचे अप्पे बनून तयार झालेले आहेत. रव्यापासून तुम्ही हा पदार्थ बनवलेला आहात असं कुणीही म्हणणार नाही. पण तुम्ही एकदा हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. चला तर असे हे वाटाण्याचे अप्पे तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा सॉसबरोबर देखील हे सर्व करू शकता. अगदी भन्नाट अशी टेस्ट लागते आणि वाटाणे असल्यामुळे तर अगदी चविष्ट असा आणि रुचकर असा हा पदार्थ बनवून तयार होणार आहे. चला तर असे हे वाटाणे तुम्ही अप्पे पात्रामध्ये टाकून असा हा भन्नाट चवीचा पदार्थ बनवून पहा आणि कमेंट करून नक्की